नमस्कार मंडळी, मी माधवी आपलं पुन्हा एकदा अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत मस्त चमचमीत, झणझणीत, रुचकर अशी हॉटेल स्टाईल पद्धतीने बनवली जाणारी व्हेज भुना मसाला ही रेसिपी. तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे आपण बघून घेऊया. तर इथे मी घेतलेले आहे बारीक चिरलेला फुलगोबी, त्यानंतर किसून घेतलेला गाजर, उकडलेला बटाटा, तसेच पनीर किसून घेतलेला, भरपूर सारी कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, तसेच कॉर्नफ्लॉवर, बेसन, त्यानंतर टोमॅटो, कांदा, कसुरी मेथी. तर सर्वप्रथम मी इथे उकडलेला बटाटा कुस्करून घेते, त्यामध्ये पनीर टाकून घेते 1 वाटी. तसंच मी ओबडधोबड मिक्सरला फिरवून घेतलेला वाटाणा सुद्धा यामध्ये टाकून घेते. बारीक किसून घेतलेला गाजर, बारीक किसून घेतलेली फुलगोबी, कोथिंबीर, आलं हिरवी मिरचीचं पेस्ट, चवीनुसार मीठ, धने पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद, कसुरी मेथी. तर सर्व एकजीव करून घेऊया. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता. तर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, अर्धी वाटी बेसन मिक्स करून घ्यायचं आहे. खूप नाही टाकायचं आहे, थोडं थोडंच टाकायचं आहे. तर या पद्धतीने सगळं मिक्स करून घेऊया आणि याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर असे लांबट आकाराचे मी गोळे तयार करून घेते आहे. तर याच पद्धतीने सगळे गोळे तयार करून घेतले. तर आपल्याला हे गोळे आता मक्याच्या पीठमध्ये घोळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता या पद्धतीने सगळे गोळे घोळून घेऊया. तर आता गोळे घोळून झालेले आहेत. तर इथे आपण तळून घेऊया. तर गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेते तळण्यासाठी. तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण गोळे तळून घेऊया. मंद आचेवर तळून घ्यायचे आपल्याला, म्हणजे आतपर्यंत ते शिजले जाईल. काढून घेऊया. तर याच पद्धतीने पुन्हा गोळे तळून घेते. खूप छान लागते ही भाजी, तुम्ही नक्की एकदा करून बघा. भरपूर भाज्या वगैरे टाकून केली जाते. तर इथे ऑलमोस्ट गोळे तळून झालेले आहे. तर आपली ग्रेव्ही बनवूया. तर इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेते. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये मी जिरे टाकून घेतलेले आहे. तर जिरे पण छान फुलून झालेलं आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, तसेच आलं, हिरवी मिरची, लसूणचं पेस्ट परतून घेऊया. टोमॅटो टाकून घेतलेला आहे, तर तो सुद्धा मस्तपैकी परतून घेऊया. तर यामध्ये कसुरी मेथी टाकून घेते. भाजीला खूप छान चव येते. यामध्ये लाल मिरची पावडर 2 चम्मच, तसेच जिरे पावडर, धने पावडर, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला टाकून परतून घेऊया. तर यामध्ये आपण ज्या भाज्या मिक्स करून त्याचे गोळे तयार केले होते, त्याचे थोडासा गोळा मी बाजूला काढून ठेवलेला आहे. या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया, त्यामुळे चव खूप छान येते. तर आता आपल्याला थोडं पाणी टाकून, गरम पाणी टाकून घेतले आहे. वेट ठेवून तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही छान शिजू देऊया. तर बघू शकता मस्तपैकी तेल सुटायला लागलेलं आहे. तयार आहे आपली ग्रेव्ही. यामध्ये पाणी टाकून घेऊया.
तर इथे गरम पाणी टाकलेलं आहे. खूप पातळ नाही करायचं आपल्याला, घट्टसरच ठेवायचे. आणि आता उकळी काढून घेऊया. तर मस्तपैकी उकळी आलेली आहे. तर यामध्ये गरम गरम असतानाच गोळे टाकून घ्यायचे. तर व्हेज भुना मसाला ही रेसिपी तयार आहे. तर कशी वाटली त्यासाठी कमेंट करून मला नक्की सांगा. तसेच वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.